The principles of success. यशामागची तत्व. First point, पहिला मुद्दा, success strategy required. यशासाठी लागणारी योजना. Remember one thing. एक गोष्ट लक्षात ठेवा, All the blessings are coming to you because of the kingdom. सगळे आशीर्वाद देवाच्या राज्यामुळे तुझ्याकडे येतायत बरं का. These blessings that you are receiving is straight coming from the हे kingdom of सगळे God. आशीर्वाद जे तुला मिळतायत ते सरळ देवाच्या राज्यातनं येतायत. And so every work that you are doing for the kingdom. तर जे प्रत्येक काम तू करत आहेस ते देवाच्या राज्यासाठी करत आहेस हे लक्षात ठेव. That's why when you approach the kingdom, you म्हणून- need to work in a right way. म्हणून जेव्हा केव्हा तुम्ही देवाच्या राज्यासमोर येता, सादर होता, देवाच्या राज्याकडे काहीतरी मागता, तुम्ही योग्य रीतीने आलं पाहिजे. And the assignments also that come from the kingdom, you have to do it in your right heart. आणि स्वर्गाच्या राज्यातनं जी काही कामगिरी सुद्धा तुम्हाला मिळते ती योग्य हृदयाने तुम्ही केली पाहिजे. Then the kingdom of God supports you. मग देवाचं राज्य तुला पाठिंबा देतं. Strategies are important in every area of our life. प्रत्येक आयुष्याच्या आपल्या प्रत्येक भागात अशा योजना करायलाच लागतात बेटा. Strategies will bring success. आणि त्या योजनांमधून आपल्याला यश मिळणार आहे. Don't blindly take any step. आंधळ्यासारखं कुठलं पाऊल उचलू नका. Because we are surrounded with so many enemies. का अवतीभवती आपल्या एवढे शत्रू आहेत ना. And if we lack prudence, आणि आपल्यामध्ये जर शहाणपण शून्यता कमी पडली the devil can whip us. तर सैतान आपल्याला फटके मारून हरवून टाकेल. You have to be wiser than the world. तुम्हाला जगापेक्षा जास्त हुशार, सतर्क आणि सुज्ञ राहावं लागेल. But you will fail miserably if you don't have the strategies which are stamped by God. पण ज्या योजनांवर देवाचं शिक्कामोर्तब नाहीये अशा योजना घेऊन काही करायला गेलात तर मग कुठेतरी तुम्ही पडाल. Many times more than the anointing, I prefer prudence. अनेक वेळा ना अभिषेकापेक्षा जास्त मला सुज्ञता आणि शहाणपण आवडतं. Wisdom comes from God. कारण ज्ञान देवाकडनं येतं आणि ते मला जास्त आवडतं. Second point, दुसरा मुद्दा, take the help of the Holy Spirit. पवित्र आत्म्याची मदत घ्या. People are wasting their time, energy and strength traveling over mountains and valleys to come to the plain. आणि माणसं काय करतायत, डोंगर खोऱ्यातनं प्रवास करून करून मग सपाट मैदानापर्यंत यायचा प्रयत्न करतायत. How much time has been wasted? त्याच्यामध्ये किती सारा वेळ वाया जात आहे. But if the Holy Spirit is there, पण जर पवित्र आत्मा तुमच्या सोबत असेल He will bypass all the mountains and valleys and take you to the right plain. तर पवित्र आत्मा तुम्हाला ते डोंगर आणि खोरी हे सगळं बायपास करून सरळ त्या सपाट मैदानावरती आणेल. For others, if it takes 10 years, for you it will take 1 year. म्हणजे इतर लोकांना 10 वर्ष लागत असतील तर तुझं एका वर्षात काम होईल. Have good goals in your life जीवनात चांगली ध्येय ठेव and make the Holy Spirit to know the plans that you have for आणि you. पवित्र आत्म्याला सांग काय योजना तुझ्या आहेत, तुझ्यासाठी तू काय योजना केलेल्या आहेत. Instead of running to pillar and post, just talk to the Holy म्हणजे Spirit. सगळीकडे सैरावेरा धावायच्या ऐवजी पवित्र आत्म्याशी पहिलं बोलायचं. Because all formulas alone cannot help you. कारण की सगळे उपायच नेहमी मदत करणार, सगळे फॉर्म्युले नेहमी मदत करणार असं नाहीये. The Holy Spirit is the most powerful. पवित्र आत्मा सर्व सामर्थ्यवान आहे. He knows पवित्र आत्म्याला माहित आहे where and what is there. कुठे कधी काय आहे. Amen. Amen. And those people who go to the only wise God in prayer आणि जी माणसं केवळ त्या एका ज्ञानी देवाकडे प्रार्थना करून जातात and give importance in reading the word of God आणि देवाच्या शब्दाच्या वाचनाला महत्त्व देतात and get his guidance and obey it, आणि देवाचं मार्गदर्शन घेऊन आज्ञा पालनात आणतात, they often record desired success in their life. सारखं त्यांना जे काही यश हवं असतं ते यश आयुष्यात मिळतं. Miraculous things happen when you connect to the God of fire. त्या आगीनं भरलेल्या देवाशी तू संपर्क साधला की चमत्कारी गोष्टी घडायला लागतात. Amen. Amen. And every time आणि दरवेळेला you thank God for the success, जेव्हा केव्हा तुम्ही स्वतःच्या यशासाठी देवाचे आभार मानाल, God gives you double देव success. तुम्हाला दुप्पट यश देईल. Believe विश्वास ठेवा that in your wilderness journey, He is journeying with you. की माझ्या रान प्रवासामध्ये देव माझ्या सोबत प्रवास करत आहे. You have the best minds that the world cannot have. तुमच्याकडे सगळ्यात उत्तम असं मन आहे जे जगाकडे असू नाही शकत. You have the best helper that the world cannot have. तुमच्याकडे सगळ्यात उत्तम असा मदतगार आहे जो जगाकडे नाहीये. You have the best strength that the world can ever तुमच्याकडे have. उत्तम अशी शक्ती आहे जी जगाकडे नाहीये. You have the best healer that the world can ever have. तुमच्याकडे अगदी उत्तम असा आरोग्यदाता आहे जो जगाकडे नाहीये.
Say, thank you, Lord, म्हणायचं धन्यवाद येशू, for leading me. मला तू चालवलं. Thank you, Lord, धन्यवाद प्रभू, you are with me. तू माझ्या सोबत आहेस. In this I will achieve my target. याच्यामध्ये मी माझं ध्येय पूर्ण करणार. I know I have to do hard work, मला माहितीये मला कष्ट करावे लागतील, but पण I still trust on you, Lord. माझा विश्वास तरी तुझ्यावरच आहे. Success comes like this. यश असं येतं. In case you face some challenges, समजा तुमच्या जीवनात काही आव्हानांना तुम्हाला तोंड द्यावं लागलं, do not give up. तर हार नाही मानायची. With perseverance and patience, चिकाटीनं आणि धीरानं you will succeed. तुम्ही यशस्वी व्हाल. And moreover, त्याहून जास्त you need to count the cost. तुम्हाला किंमत मोजावी लागेल बरं का. And what is counting the आणि cost? किंमत मोजणे म्हणजे काय? Coming to church, चर्चला येणे, reading the Bible, बायबल वाचणे, ही सगळी किंमत मोजणे आहे. write down your goals. आपली ध्येय लिहा I want this, Lord. की मला असं असं हवंय प्रभू. And if it is good, God will give you. आणि जर ते चांगलं असेल तर देव तुम्हाला देईलच. Be organized in your life. स्वतःच्या जीवनात जरा शिस्त आणा. अस्तव्यस्त नको सगळं. If you are organized, you will be productive. शिस्तबाज असाल ना तर उत्पादन पण तुमचं चांगलं असेल. Next point. पुढचा मुद्दा, Seek God's wisdom for success. देवाचं ज्ञान शोधा यशासाठी. The fundamental requirement in the school of success is wisdom. यशाच्या शाळेतील पायाभूत गरज म्हणजे देवाचं ज्ञान. Because the master plan of God is always giving us good success. कारण देवाची मास्टर योजना नेहमी हीच असते की आपल्याला देवाने चांगलं यश द्यावं. That's what God specifically told Joshua. देव खासपणे यहोशुआला हे बोललेलं आहे If you meditate on the word day and night, की दिवस रात्र माझ्या शब्दांवर जर तू मनन केलं, you will not just have success, you will have good success. तुला चांगलं यश मिळेल म्हणालाय. फक्त यश नाही, चांगलं यश. So there is a success, but there is a good success. तर एक यश आहे, एक चांगलं यश पण आहे. But as we are striving for success, जसं आपण यशामागे लागतोय, each blessing that we crave for, प्रत्येक आशीर्वाद जो आपल्याला हवासा आहे, see, the scripture demands that we follow it, शास्त्रवचन अशी डिमांड करतं की आपण त्याचं अनुकरण करावं. that we have to follow it up with the word of God. देवाच्या शब्दानुरूप त्याचं अनुकरण आपण करावं. Always pray the word of God. नेहमी देवाच्या शब्दाची प्रार्थना करा. प्रार्थनेत देवाचे शब्द घाला. Always say it. नेहमी देवाचा शब्द प्रार्थनेत बोला की तुझ्या वचनात तू असं लिहिलेलं आहे. Yes. And so I will be blessed. आणि म्हणून मी आशीर्वादित होणार आहे. Bible says, बायबल म्हणतं, if anyone lacks wisdom, let him ask of me. जर कुणाला ज्ञान कमी पडलं तर त्याने मला मागावे. James 1:5. याकोब 1:5. And he will give it to you आणि unreservedly. देव त्या माणसाला ते ज्ञान भरभरून देईल. We cannot lack wisdom and expect to be successful in बघा, our generation. ज्ञान आपल्यामध्ये कमी असणं आणि तरी सुद्धा आपण म्हणणं की माझी पिढी यशस्वी होणार, हे बरोबर नाही. Because success is attained and retained by wisdom. कारण एक तर यश ज्ञानातनं मिळतं आणि ते मिळालेलं यश ज्ञानातूनच टिकतं. There is always a lifting up in God. आणि नेहमी देवामध्ये उत्कर्ष असतोच. David said, He is the lifter of my head. दावीद म्हणाला ना, माझं मस्तक उंच करणारा तो देव आहे. Amen. Amen. So I declare that you will win in every competition of life. तर मी तर घोषित करतो आयुष्याच्या प्रत्येक स्पर्धेमध्ये तुम्ही जिंकावं. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.